कडक कपडे घालून हिंडायला लागले, येत नाही तर भाऊबंद राहिले नाही, खांदेकरी सुद्धा राहिले नाही 2-4 वर्षात. काय म्हणते तुमचं? माणसं फक्त कडक कपडे घालून थोडे हिंडायला लागले, पांढरी केस लोक काळी करायला लागल्यात, बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी बुटं घालून जेवायला लागल्यात, पोरी पोरांचे कपडे घालून बोंबलत हिंडायला लागल्यात, माणसं बायका देखण्या करून हायवेला जेवात्यात. नाही तर काय सुधारलंय जग? थोरल्याच्या पोराचं लग्न मोडा, धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. धाकट्याचं बैठकीला नव्हता, थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, पाहुणे बंद लावून निघले, त्याच्याच बांधाने गेली. तो पाहुण्याला होता, राम राम, इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. मग यानं बघते एवढंच बघायचं, चांगलं झालं विषय. भावांचं जमत नाही, पाहुणे काय त्याच्यातून सुटेल नाही, मी नाही तुम्ही नाही कोणी नाही, चांगलं झालं घराकडे चला. तो पाहुण्याला रस्त्यातच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं मोडलं लगी. लगी नाही मोडलं, टिपी जळाली, गहूच वाढून गेला. अरे चांगलं करता आलं नाही तर करू नका. आज महाराज फक्त लोक लग्न पत्रिकेमध्ये नाव छापितात, पत्रिकेमधले 90 लोक आपले दुश्मन आहेत. भाऊबंद राहिले नाही महाराज. भाऊबंद कुठे? या 2-4 वर्षापासून प्रेत सुद्धा रथात न्यायची वेळ आली. वैकुंठ रथ आलाय आता, वैकुंठ रथ. आता 2-3 वर्षानं प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावं लागेल. पेट्रोल टाकून नेतो बाप, वाडा उलातला. भाऊबंद मेले. भाऊबंद आणि लोकांना पोर नाही, त्याच्यात असा घोटाळा. एकच पोरगा असल्यामुळे एवढी पंचायत झाली. ही पोरं नाव होऊ दिल्याची फळं एवढी वाईट झाली. 3 महिने एक पोर दे, ते सर्व्हिसला आहे. त्याने कपडे काढले, बापाला पाणी पाजा, उघडा झाला तो, त्याच्या बायकोनं पाहिला कपडे काढ नव्हतो. लय लांब जायचे, बिगर चपलाचं जायचे. काढणार कोण नाही सांगा पाणी पाजा, तुम्हाला ते धावपळ. माझी बहीण आता बाळात पण आली ना, लहान माझी बहीण परीक्षेला गेली, ती अजून आली नाही, म्हणजे निकाल घेऊन येते का? माणसं राहिले नाही मला. माणसं फक्त कडक कपडे घालून नाही, चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दावेत नाही याचे पैसे बोलावले. तर माहिती तुम्हाला आपला काय संबंध? धाकट्या म्हणला मी त्याचा नाही तर पैसे आता काय संबंध? काय करतो आपली सवाला म्हणजे नाही म्हणला, करतो माणूस किती आता तुमचा वाडा तू लागला. दाव्याचं प्रवचन करणाऱ्यांची सुद्धा लई पंचायत, पैसे मागायचे कोणच्याकडून? प्रवचन जात संपूर्ण लोक जात्या, नावा राहिला तसा तो चमन करेल माणसं सापडी. तो एकाला म्हणा राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ येते. पैसे मागाव म्हणा, आणि जो मेन कार्यक्रमाला राहतो तो दगडा उचल राहतो, खाली उघडा बसून राहतो, तो हत्याला सापडीत गेला, तो उघडाच होता. राम राम, तो याचाच जोडीदार होता. तर म्हणलं काय तुमच्या वडिलांवर प्रेम? वेळेत वेळ करून आहे या, पेट्रोल पुरती देते या, काय करतो? म्हणलं पण मी उघड आहे ना, पुढचे दे ना, आणि शिदे त्याच. महाराज माणसं फक्त कपडे घालून चांगले त्यात नाही तर नैतिकता आणि नीती हा विषय संपला. एक भाऊ शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. सर्व्हिसवाला शेतीवाल्याला काय म्हणतो माहिती का? इतक्या दिवस तो माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणायला पाहिजे का खाली? तो काय म्हणतो, काय म्हणतो माहिती त्याला? ढोस तसा आहे. हा, घरातला प्राणी भयानक आहे तो, त्याचे इंजेक्शनच हावड्या. भाऊ 2-4 महिने रजा काढ, एक कांद्याचं पीक काढ, पाठी सगळं कांदे तुला, मग कळण तुला चिंगळी कशी होत होती. बायकोचं ऐकायचं, भावांच्या दुश्मनाला लावून द्यायचं, म्हणून कधी त्यांना द्यायचं. मला आपले आई वडील गेले ना, आपल्या भावाची जमीन ते त्याला देऊन टाकत, तू तिकडे बाबली लाव भाऊ, नाही तर तसं ठेव, तुझ्या पोरांचे शापा मान लोक महापोऱ्या भीक मागून जगत, नाही तर सालं घाली. यांच्या बायकाला वाईट बोलायचं महाराज, आणि सगळी सगळी बायले राहते यांना. ती बायको जर म्हणे फाशी घेतली घेतवार होती, त्यांना आई बापा नाही कळती खरा आधार त्यांना कोणता वाटतो. आणि ती बाईनं आपलं ते अर्धवट मेंदूचं जनावर आणेल ते शाळेतूनच, तिला आखलीचं पत्र नाही दिलं. एवढं पीक खाल्लं, इतके दिवस खाल्लं. ती 12 तास चिंगळे निवडी. ती जरा शेतकऱ्याच्या बायकोकडे बघा, 4-4 मुळे उसाच्या थोडी ती 10 लिटर दूध काढी. ती बिचारी मजुरीला जाते, 200 रुपये रोजानं 45 डिग्री तापमानाला काम करते. बघा जरा
त्या डोक्यावर टायर ठेवलं ना उन्हाचा कांदे काढताना, ते टायर 3 वेळा वाळला, 3 वेळा वाळला करावा लागला. एवढं तिने ऊन सहन केलं. तेव्हा तिने 2 त्या 4 पाट्या कांदे काढले. काय काम करता तुम्ही? लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली तिने याला डोस भरी ती. तरी हिच्या मनक्यात गॅप आहे, डोळ्याला अंधारे आल्या. तू सगळं तरी का धरतीला गुतून तुला तुला मोकळं करीन. तू येऊन ठाण काय काम करायचं नाही. फुकाट खायची सवय लागली महाराज या लोकांना. प्रत्येक माणसं फक्त शेतकऱ्याचं भांडवल करतात महाराज, त्याचं दुःख जाणीत नाही. काय करतात? सर्व्हिस वाल्यानं जर 90,000 रुपये पगार असलं, शेतकऱ्याची बाई जर म्हणे ना 3 रुपये पावशेर वांगे, त्यांना लगेच देऊन टाकायला पाहिजे. काय फरक पडतो तुला 1 रुपया? तसे 4 रविवार 2 शनिवार घरीच येतो तू. काय असं ऑफिसात गाडा म्हणतो 11ला येतो, 5ला येतो, 3 याला तर लगेच जातो. शिवाय गरीबाचे 10-20 खातो. तिथं पगाराला हातही नव्हे आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. असं येतो आरतीला भांडण इकडून पण सर घेतले खाशील कुणी. कष्ट करायचे नाही, काय नाही महाराज. कधी देणार काय महाराज. ह्या जगात ज्ञानोबारायाने 4 वर्ण सांगितले 18व्या अध्यायात. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. खरं कष्टाचं जगणं फक्त शेतकऱ्याचे, बाकी सगळे भामटीचे. सगळे भामटे. आम्ही सुद्धा चोरच. आम्ही दिवसा दरोडे खोरे चोरच. फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे. आणि ते मंडळी भांडवल करते. भांडवल काय जवान का लिखा घरा ध्यानात ठेवून तोला पुढं तुम्ही मला पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं. प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं. आज हे जे परिवार आहे आवड परिवार, शेतकरी कुटुंबाने एवढा मोठा बंगला बांधला ना, याला 3 गोष्टी आहेत. प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माणसं मोठे होत नाहीत कधी, कधीही माणसं मोठे होत नाही प्रारब्ध असल्याशिवाय. तुमचं काय मत? आता आपल्या वेळेस काय होतं, हे एवढे कार्टे, याला मोबाईल आहे. आपल्याला होतं काही 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार, कमरेला पट्टे नाही, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि दप्तराची गोण म्हणजे खाटाची गोण. होतं काय तिथे चिचुके बोर इट्टी दांडू 9वी पोत 100 रुपये नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज. पहिले वडे फुल राहायची आणि आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला पुढं भोंगळी. शेट्या वड्याच्या कमराला मंडळी पाण्यातून यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पडायची. महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता या वाडी आवडलं ती आमच्या पुढे येत्या. राजकुड होती, राजकुड होते. रात्री नदीला होतो, आता वड्यालचा झाकली 1.25 लाख. 10वीला गेले आता एवढं खबर बांधलं पटलं ते बापाला म्हणते काय केलंय मी असं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली मी माझं काय करू. यावला नाही म्हणजे पणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ. महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना, आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रोल होता. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावाला होता पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट एसपी होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? बाप होता आपला गरीब बिचारा शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन पण
पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती 9 वाजता ते आई कांदे लावायला जात आणि तो पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला ये. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही 20 रुपये ने 15ची क्वार्टर पी 5चा गोवा खाय. तिथून आले हाणतो भाव विचारले बचत गटाच्या मिटिंगला महिलांच्या अनेक समस्या आहेत. हिट बाई काय तर नाही आवलं तिकडे स्विच निघतील का हे स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं. याटावलंच ते बाप बाहेर गेले हो जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत तोंड बाहेर येतात. आई म्हणते दरवाजा उघडा खा बप्पू येईल. तो पप्या हरिपाठ झाला गेला का ए पप्याची आई 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारे. दरवाजा उघडा खा बप्पू येईल. बाप नुसता म्हणला अरे मला क्रिकेटच्या कीर्तनाला जायचे तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबलेलं होते ते आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा 6 दे. त्याला काय बैल बांधायला रोग झाला आलीच मध्ये. त्याला जमन का नाही जमाय जमायची मग तू का देवाला सोडाय तुला. त्याला पाहिलं भेंडवायला काम येतो तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडीन तो पहिल्यापासून तसा दे. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी गुन्हेगारी वाढायला हेच खतपाणी. हे काही कोर्स नाही कुठं इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ. काय त्याला एसी आहे का एसी आहे का पोटभर खायला का 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्या. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूड करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीत आहे. काय आपल्या टोणग्याला झाले 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते संपला सीजन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं. आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीजन संपला. आता खिशात गेला असतो नाही. आता काय पर्याय ज्याने पाडली तोच रोजान जातोय. तुम्हाला कोण पाहिजे ज्या नवर देवानं 30,000 ती दारू आणली ते तालीच्या कामाला जातोय खरी. आता कोण राहत नाही. काढली डांबरीवरची बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या गावात बाईला वाड्यावर सोनू तुझा माझ्यावर भरोसा सोनूच आहे त्यावर पण तुझ्या बापाचा नाही त्यावर. पुरीने नाचायचं लग्नात डीजे पुढं चुम्मा दे गाणं दरिद्री नाही तुझी आई ओवाळणी टाकी वरून ती काम आहे गुड्डी ताल धरते. तुझी गुड्डी जवळ होता गड्डे घेऊन पडून नाही नवरी संघ कलवरी गेली. नवरी आली कलवरी आलीच नाही. नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही. माणसं आतून बदलली पाहिजे. बाहेरून बदलून काय करतात. आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत. काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला. आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला. आणि एक कधी देणार ठेवतो आपलं वाक्य देणार ठेवा. मित्र पांढरीच्या पिलाला धोका भोक्यापासून इथे आपण तुम्ही नाही काळजी करत. मी आज आठ सपोज पुढे जाऊ द्या तुम्हाला जागे वाढला. मित्र तपासायचे भाऊबंद तपासायचे सगळ्यात नालायक भाऊबंद. अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जमायची बळी आली. माझं म्हणता फायनल भोट कोण नका बोंग्या होईल बोंग्या. तुम्हाला तुम्ही नका म्हणून पळून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ नको तुम्ही. भाऊबंद राहिले नाही. एका मिनिटात सांगा भाऊबंद मित्र कशी धोका देतात. एका मिनिटात ऐका
4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले. आता ए शाळेत जातो कर तू, हे बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायकोस टिंब टिंब म्हणतात. काय म्हणते बापाची बायको? बापाची बायको काय म्हणतो? आणि बापाच्या बहिणीला, आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. मावशीला चिकला तिकडे पूल तुटला ना, काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करते नाही लहान स्वीचे नाही. एका पोराला गुरुजीने विचारलं 52 गावांची नावं सांग. ती काढते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिलं. त्याच्याकडे मला शिकूच काय तुला. एक पोरगरच त्याला माहित चालत होते, त्याला एक त्याला माहित होती ती काय मला देत नाही, काढावं लागत. सरळ बसायला आणायला बरोबर पटका गाडीत हात बीत का, गाडीत हात का, आणि रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे बा बैठे बैठे साधा रिलॅक्स. आणि जोरात बोलायचं, घाबरायचं. आवाज कमी येतोय घाबरायचा, आवाज कमी येतोय घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 महिने या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई. वाडेवर या सुनू तुझं माझ्या नोरसा नाही काय मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं मी वळपायला तकलीफ करतो. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात उत्तर द्यायचं सगळ्यांना. आता घाबरायचं. आवाज कमी येतोय जोरात बोला. घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. जोरात बोला बरोबर आहे. मला नका हलू तोंडाने सांगा बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. पुढचा प्रश्न एकदम जो आहे. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमच्या आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. ऐकून गेलो सुधरत नाही माणसाला. काही 5 दिवस बधीर होते एकटाच असं. 8वी चड्डी नाही काही ना 9,000चा मोबाईल नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये प्रारब्ध बदलवता येत नाही. इथे इंद्रजित मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार. त्यानं डायरेक्ट रामाला गाठवलं. फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. बिभीषण रामाकडे गेला. रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला. तुला खानदानी सीता मिळणार नाही. तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. पुत्र शोकानं रावण आपोआप मरण. सल्ला कोणचा आहे?
चुलत्याचा मारायचाय पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे, त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला, इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला, इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला मला, आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज. त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. आतापर्यंत धोका फुटलेले तो तुटलेला हात अंगणात पडला. पाहिलं म्हणलं रावणाची सून बाहेर आली. रावणाचं घर साधं नव्हतं महाराज, विद्वान माणूस होता तो. हे पोथ्या वाजणारा नाही याडा बनवला रावण. रावण इतका विद्वान माणूस होता महाराज. तो तुटलेला हात सुनेनं पाहिला. रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती. तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आल्यावर म्हणते ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली. तिच्या बापानच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण कोण होते? हे पाहुणे रवळे का आलाय? आता ही वास्तू शांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम संपल्या जीव घाला. ती म्हणली मुक्काम भाऊ हायवेला झोप. आम्ही माणूस तू तसं आहे बैठकीत काही नीट मारायचं नाही. तू जाय. महाराज पाया पडून सांगतो बस. पाया पडून सांगतो बस त्या माणसांना आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा. घमेंड लय दिवस टिकत नाही महाराज. दिवस फिरतात, दिवस फिरतात. जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय, पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवस दिला नाही. चंद्राला सुद्धा ग्रह नाही. जरा घमेंड कमी करा. जवानी बिवानी लय दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेलाय तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला 1च अंडरपॅन्ट आहे. तिला गारमाटानं वा झाले. तू खाजीतच घेत होते बघला तू कुचिडा झाला तुया. घमेंडला नाही चालत. रडला रावण. आता इथं लय बारीक आहे का? रावण का रडलाय माहितीये का? मला राज्य आहे माझं, जाऊ द्या. राज्य कधीतरी जाणार होत. आज मुलगा गेलाय माझा. मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली. पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार. माझी सून विधवा आहे, ती आता माझ्या पुढे आज ना उद्या. शहाणी माणसं विचार करत असतात, ते बोलून दाखवत नाही. रडला रावण. मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज. तो तुटलेला जो हात होता तो हल्ला मारा. कसा हल्ला? तुटलेला हात हल्ला असा. तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. काय बोलायचंय मला? त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय? खाली मान घालून रावण रडला. तिने तुटलेला हात हातात घेतला. रावणाच्या पुढे येऊन उभी राहिली. विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली. दिवस फिरतात. 33 कोटी देव कोंडून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पायऱ्या. त्याच्या घरी गाढ होवळाय गणपती. यांना ठेवा. हे देव रावणाच्या घरी कामाला. पण सुनबाई पुढे मान खाली घातली. सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितला, विचारला. ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी. खाली मान घातलेला रावण म्हणला जा. दरबारातली लोक रावणाला म्हणजे तुला अक्कल आहे का काही? तुझी सून तरुण आहे, विधवा आहे ती. रामाची बायको तुझ्या धरत आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून दे तुझी सून घेऊन जाय, तू काय करशील? रावण म्हणला मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे.
विद्वान माणूस होता रावण. आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाली कोणी नाही भाऊ. आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात बाजी तो म्हणून आई थोडी बायपासचे पैसे समृद्धीचे ते गेले हो भाऊ. तुलाच त्या खड्ड्यावर कामाला जावं लागलं. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तो त्याचा मुक्काम पोथेते. दाना निघून गेले त्याचा मुक्काम चुलीते. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही भाऊ. दिवस फिरतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस घेईन बिनुस घेईन मला लय पोरं वारा तिला बोली त्या पेतो म्हणून. आता काय पिशी जिरली भाऊ. लई दिवस चालत नाही. माणसाचा खिस्सा रिकामा झाला ना खिस्सा जग संपलं. काय मध्ये जग संपलं. महाराज थोडीशी पैशाला किंमत आली तर या वर्षाच्या लग्न सराईमध्ये लोकांनी माम सुद्धा नवरदेवामुळे उभे राहणारे बदलावलेत. माम महिला मंडळ जरा भान ठेवा. जरा भान ठेवा. आपला भाऊ गरीब आहे त्याचं धोतर फाटले फाटू द्या. त्याची दाढी वाढली वाढू द्या. पण भाच्याच्या माग उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. जरा थोडेफार पैसे आले म्हणजे तुला शहाणी झाली असं नाही. आणि ज्या लग्नामध्ये सक्का मामा उभा असतो ना मला तो कार्यालय शोभून दिसतं. तुमचं काय मत आहे? एक वाक्य सांगा. लग्नांमध्ये नातेवाईक शोभूनच दिसतात. कारण ते लग्न शोभात कोणामुळं आज लग्न लागून गेले लोक जेवून गेले. नातेवाईक लवकर जात नाही. 2 तोडी इथे गप्पा मारणार 2 तोडी तिथं येऊ कमी बसा थोडा वेळ येऊ कमी बसा थोडा. आज तुम्ही पैशाच्या कमीनीत भाव बदलून टाका. भाच्याच्या माग मामाला का उभं करतात माहिती. एवढी तरी अक्कल आहे तुम्हाला. कारवा म्हणे त्याने मला बायपाच्या पैशाला सही नाही करून घ्या. तू काय पैसे घेऊन वर जायचं का असं चिल्लर घेऊन जाती वर. महाराज वाक्य नीट आहे का. भाच्याच्या माग मामा का उभं करतात. मी माझ्या बहिणीच्या माग आयुष्यभर उभा होतो तसा तुझ्या माग राहील. माग काढत पैशाला माल झालाय लोकांच्या उतारला पैशाला कशातही पैसे झाले. रडला रावण. पण दिवस फिरल्यावर कोण नाही कोणाचं. स्वतःची बायको फिरली वा बायको सुद्धा फिरली रावणाची. काय म्हणली मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐका उदाहरण. मंदोदरी रावणाला म्हणली तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीताफळून आणलं तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. रावण म्हणला का मंदोदरी तोंडाला जरा लगाम घाल पोरगा गेला माझं आयुष्य संपलंय. ती म्हणली व्याजाच्या गप्पा सांगायच्या नाही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही एवढी सांगा. रावण म्हणतो मंदोदरे मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पिटविली या भीतीला मी घाबरत नाही. मी 33 कोटी देव कोंडून ठेवले. माझ्या पुढे हनुमंताचा काय प्रश्न आहे. पण ती म्हणते तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. जसा रडणार रावण. काय दिवस येतात रडणारा रावण मंदोदरीला होतो. मंदोदरी हे बरे इकडे लक्ष द्यायचे मोबाईल. मंदोदरीला रावण म्हणतो मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही. ऐक मंदोदरी ऐक. सीतेला मी घाबरतो मी हनुमंताला घाबरतो हा माझा विषय नाही. मी माझी इच्छा सीतेकडून आत्ताही पूर्ण केली असती आजही केली असती कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. पण मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही. ऐक मंदोदरी ऐक. ऐक मंदोदरी. सीता पळवायला मी गोसाव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी पुढे गेलो. सीता झोपडीत होती. मी झोपडी समोर उभा राहिलो तेव्हा माझ्या तोंडातलं वाक्य केलं होतं माय भिक्षावाला. आणि मी खानदान असल्यामुळे माझी नगरी गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला. तुम्ही नादी लागाता कोणाच्या. रावण रामानं फक्त मारलाय खरा संपवलं कोणी. जरा विचार करा. हे बेवडे बावडे जरा नीट आहे का. हे 10वी 12वीचे टोनगे मराल बेवडे बायका मिळालं
आता मायला म्हणलं उत्तर द्या पटकन. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहा का समाधानी? त्याला काय घ्या नाही, लुगडे मिळाले बास. तरुण पोरं उत्तर द्या पटकन. आता बायको मिळवणं सोपं आहे का नोकरी? निवांत डोकं खाजवा. नोकरी मिळवणं सोपं का बायको मिळवणं सोपं? नोकरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत लागल. बायको ना सोडून द्या. आता ज्यांचे लग्न राहिले ते तुम्ही तो विषय सोडून द्या. काय त्याच्यात मजा नाही. आता स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा आणि तेवढे दिवस काढा. बायको 100 पोरांमधले 30 पोरं 35च्या पुढे, 10 पोरं 40च्या पुढे रेजीच गेली. बायको कोण बायका दिन नालायक होतो? थोडा नीट अभ्यास करा. बायको काय मिळणार नाही. 100 कुटुंब आहेत. किती? त्यामधल्या 30 कुटुंबांना दोन्ही मुलंच आहेत. आता शिल्लक किती राहिले? 70. त्यातल्या 20 जणांना बायकाच नाही. आता किती शिल्लक आहे? मग 50 पोरींना 100 पोरं ऍडजस्ट होतीलच कसे? काही झालं तर 30 गोसाई गावात राहणार. काही हो हा विनोद नाही. आपल्याकडे 30 तारीख पण तंतोतंत राहतो. बायको नाही. आता तुम्हाला बायको कोण दिलो? तुमच्याकडे बायको द्या जो आहे काय? गेली बायको. तुम्हाला झोपायला जागा आहे? 16ला तुमची थोबाडं सडली ना गो. अरे ते लग्नात नाचणारी पोरं लई वाईट बोलत येत लोक. तुम्हाला लई घोडा नाही लोक. तुम्हाला अशी लाज बीत नाही वाटत? आपल्याला लोकांना मग सगळं बोलायला लई वाईट बोलत वर जेव्हा पुढं नाचणाऱ्याला पोरं. लग्नात 2 लोकांना लई वाईट बोलतात लोक. आशीर्वाद देणाऱ्याला नाचणारा लई वाईट बोलत. सांगायजोगं बोलती नाही महाराज. नाचणाऱ्याला म्हणतात आणि ते ऐकतात तो कोणतं? ती काय एकाची आहेत का? एकाची का म्हणजे एका घरची आहेत का? अनेक घरची. कोणाला सांगा. नाचणाऱ्याला लई कथाकच बोलायला. पण निर्लज्जम त्याला काही लाज नाही. बायको नाही. आता 16ला तुमचं थोबाड शिरले गोवा खाऊन 17ला तुम्ही क्वाटरी देता, 18ला चोऱ्या करता. कोण बायको देईल तुम्हाला? बायको नाही. आता कशी काय बायको मिळत? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार मध्ये 3 लाख पेमेंट आहे तिला. लाल दिवा आहे तालुका तिच्या ताकद येते की एअरबड बिडबड आहे. तिला 90% मार्क आहे. 95%चा नवर देऊ नको. इथं कोणाला 95 आहे? घर वर एका मिनिटात बायको देतो मी. तुला मला हलून सुद्धा देऊ नको. थोडं आता तू 48च्या अगरबत्ती कुठं लावतो? बघणार बापाची पहिलेच नाही. तो भांग आणलाय कुठून नालाय कधी. आता वावर नांगरले तण ठुलाय. भांग वर साईड का तू साईड काय चिड्या झाल्या बागला. इकडूनही रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं. मध्ये वर फिराय पटी त्या पुरीने तो पॉप नावाचा भांग आणलाय. पुढून त्याला मध्ये खड्डा पुढं झटका. इकडे नसण्याचा वाफा, इकडे काढल्याचा वाफा. दुसरा एक भांग आणलाय पुरीने. तो देवयानी भांगा असाय पुरीनो. ही बाजू सपाट करायची, इकडं फिट करून घ्यायची. ही बाजू थोडी वर ठेवायची. त्यातला निमा भाग बांधायचा नाही, असा मोकळा ठेवायचा. ती पुरगी अशी झाली. एक पोरग कॅनॉलच्या कडेला चाललं. पुरी ना अशी गेली. ती पडलं कॅनॉल. त्याला वाटलं फुलावलं का काय? ती वाहून गेलं. आता मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. कारण नुसते शेतकरी लोक पोरगी. नोकरी आहे, शेती नाही. शेती आहे, दोन्ही आहे, कार्त सोयीचं. पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या. कोणची का मिळालं? एवढा सांड पिवळा होऊ द्या. म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे. मांडी घेऊ. आता काय करता का? दाखवून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोकांना मिळालं. आता लग्न एक टोळी आली दलाल. लग्न जमावणारी दलाल नाही भयानक आले. आता ते पोराचं बाप वैतागलं. ते दलाला म्हणतो तुम्ही पहा महाराज कुठे 2-4 लोक एकत्र बसली ना, की पाणी पावसाच्या गप्पा नाही हाती सध्या.
काय करते गण शिकले पण काय हा पुढे ध्यानात आलं तुम्हाला माझच 35 झालं तू पुढे काढता भाऊ आता पोराच्या बाप आता पोरीच्या बापा काही नाही राहिलं मग आता पोरीच्या बाप लग्न जमावणार दलाल आले आता पोराचा बाप पळत आता पोराची त्या दलाला म्हणतो पाहा तो दलाल हुशार झाला आता तो म्हणतो साखली म्हणलं कोण एवढ्यात होते 4 लाख मला इतके कॅन्सर तुम्हाला 4 लाख कशी 1 लाख मला 3 लाख पोरीच्या बापाला पोरगी कोणची ते नाही विचारायचं भाई आहे ना बऱ्याच लोकांना आपले आडनाव माहित नाही आता लगीन नाही घाई घाई केलं योगा योगा ना लफडा योग आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय मामाची मामीची पूजा करणं बस त्या मामा मी घ्याय नाही मी झाला गोसाई त्या मामा किती 2 तुला भाऊ किती एकच एक भाऊ अजून एक भाऊ आहे बरं आहे त्या मामा नाही तुम्ही आले आमच्या